पहलगाममध्ये 27 निष्पाप पर्यटकांच्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण देशात संतापाचा भडका उडाला आहे। भारतभर निषेधाचे वारे वाहत असताना अमरावतीतही हिंदू जनजागृती समितीच्या वतीने राजकमल चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली आहे। काश्मीरमधील राष्ट्रविरोधी कारवायांविरोधात कठोर उपाययोजनांची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली आहे। लाना होगा हिंदू राष्ट्र लाना होगा, आतंकवाद मिटाने हिंदू राष्ट्र लाना होगा ज्यांच्यापर्यंत हा आवाज पोहोचतो आहे येथे प्रत्येक नागरिकांनी आपल्या परिसरामध्ये या आंदोलनातील काही कार्यकर्ते आपल्यापर्यंत भारत झालाच पाहिजे। मोदी जी घुसके मारो, देश तुम्हारे साथ है। मोदी जी घुसके मारो, देश तुम्हारे साथ है। भारत सरकार घुसके मारो, देश तुम्हारे साथ है। मोदी जी घुसके मारो, देश तुम्हारे साथ है। पाकिस्तान जाग जाओ, जाग जाओ हिंदुओं, जाग जाओ, जाग जाओ, जाग जाओ। पानी है अभी जिस हिंदू का खून न खाना, खून नहीं वो पानी है। लाना होगा हिंदू राष्ट्र लाना होगा, आतंकवाद को मिटाने हिंदू राष्ट्र सुरक्षा हेतु हिंदू राष्ट्र लाना होगा, हिंदू राष्ट्र लाना। घुसके मारो, देश तुम्हारे साथ है। घुसके मारो, देश तुम्हारे साथ है। आतंकवाद मुक्त काश्मीर। नमस्कार, मी निलेश टवलारे, हिंदू जनजागृती समिती जिल्हा समन्वयक। आज अमरावती येथील स्थानिक राजकमल चौक येथे भव्य निदर्शने इथे संपन्न होत आहे। सर्वांना माहिती आहे 22 तारखेला भारताच्या अस्मितेवरती आतंकवादी हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये निष्पाप 26 पर्यटक हिंदू पर्यटकांची हत्या करण्यात आली, ज्याच्यामध्ये त्यांचा धर्म विचारून त्यांची हत्या करण्यात आली। आणि याचा अर्थ आतंकवादाला धर्म नसतो असं म्हणणारी आज पिलावळ कुठे आहे, हा विचारण्याचा प्रश्न आज उपस्थित होतो आहे। कारण नेहमीच आतंकवादाला धर्म आहे आणि तो पाकिस्तान येथून तो संचालित केला जातो। हा आतंकवाद हा काश्मीरसह भारतातून नष्ट केला गेला पाहिजे, यासाठी इथे या आंदोलनातून काही मागण्या केल्या जात आहे। ते म्हणजे भारताच्या काश्मीरमध्ये निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर तिथे सरकार प्रस्थापित झालं, मात्र ते निष्क्रिय ठरलेलं आहे आणि यासाठी तेथे तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी। यासोबतच भारताचा अविभाज्य घटक याला पाक ऑक्युपाइड काश्मीर म्हटलं जातं, तो भारत ऑक्युपाइड काश्मीर कसा होईल याच्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे, जेणेकरून भारताचा मुकुटमणी आणि आतंकवाद कसा संपवावा लागतो याचं प्रत्युत्तर भारतीय सरकारने तात्काळ पाकिस्तानला द्यावं। यासोबतच भारताच्या काश्मीरमध्ये जेथे जिथे अशा पद्धतीच्या आतंकवादी कारवाया केल्या जातात तेथे सैन्यबल स्थापित करण्यात यावं, अशा प्रमुख मागण्यांसाठी या राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या माध्यमातून हिंदू जनजागृती समिती व समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधीसह हे आंदोलन करण्यात येत आहे। नमस्कार। पहलगाम मधील या क्रूर घटनेने पुन्हा एकदा काश्मीर खोऱ्यातील अस्थिरतेचा उग्र चेहरा देशापुढे आणला आहे। देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कठोर पावले उचलण्याची मागणी आता जनतेकडून मोठ्या प्रमाणात होताना दिसते आहे। हा लढा केवळ निषेधाचा नाही तर राष्ट्राच्या अस्मितेसाठी आहे।